नेक्स्ट रिॲक्शन इज रिॲक्शन विथ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडमध्ये अल्किल अरिल इथर. बघा पुन्हा रिॲक्शन विथ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड. रिॲक्शन विथ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडचं मेकॅनिझम आपण लास्ट लेक्चरला बघितलं आहे. त्याच्यामध्ये नेक्स्ट रिॲक्शन आहे अरिल अल्किल इथर. रिॲक्शन विथ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडमध्ये दुसरी रिॲक्शन आहे अरिल अल्किल इथर. पुढची रिॲक्शन आहे अरिल अल्किल इथर. तर ह्याच्यामध्ये सपोज आपण ॲनिसोल घेतला तर आपल्याला प्रॉडक्ट कोणता हवा आहे, तर एक अल्किल हॅलाइड आणि एक अल्कोहोल. तर ह्याच्यामध्ये अल्किल हॅलाइड कोण आणि अल्कोहोल कोण हे फिक्स असणार आहे. तर हा बॉन्ड इथून ब्रेक होऊ शकत नाही. तर हा बॉन्ड कुठून ब्रेक होणार आहे, इथून ब्रेक होणार आहे. हा बॉन्ड इथून का ब्रेक होत नाही, तर हा जो बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड कॅरेक्टर रेझोनन्स स्ट्रक्चरमध्ये हा डबल बॉन्ड कॅरेक्टर ॲक्वायर करतो आणि डबल बॉन्डची बॉन्ड लेंथ ही सिंगल बॉन्डपेक्षा शॉर्ट असते आणि डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्डपेक्षा स्ट्रॉंग असतो. त्यामुळे हा बॉन्ड सहसा ब्रेक होत नाही. त्यामुळे इथूनच ब्रेक होणार. त्यामुळे मिळणारा आपल्याला प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट कोण मिळणार आहे, फेनॉलच मिळणार. सो प्लस HI plus HI at 398 Kelvin temperature. Product is phenol plus methyl iodide. Product is phenol plus methyl iodide. फिनॉलच का मिळतो, तर हा बॉन्ड इथूनच ब्रेक होतो. हा बॉन्ड इथून ब्रेक होणं पॉसिबल नाही आहे. का पॉसिबल नाही आहे, तर CO जो बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड कॅरेक्टर ॲक्वायर करतो. डबल बॉन्ड कॅरेक्टर ॲक्वायर करतो. रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर ॲक्वायर करतो आणि डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्डपेक्षा स्ट्रॉंग असतो. त्याची बॉन्ड लेंथ कमी असते. त्यामुळे तो ब्रेक होऊ शकत नाही. मग ब्रेक कुठं होणार आहे, तर हाच ब्रेक होणार. सो प्रॉडक्ट आपल्याला मिळणार या बाजूला H आणि या बाजूला X. दॅट इज फिनॉल प्लस CH3I. त्यानंतर पुढच्या रिॲक्शन्स आहेत डी पार्ट या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन ॲरोमॅटिक इथर. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन ॲरोमॅटिक इथर्स. तर इथरचं जर रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलं, ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. तर इथरच्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये जो अल्कॉक्सी ग्रुप आहे तो ऑर्थो अँड पॅरा डिरेक्टिंग ग्रुप आहे. मग इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये आपल्याला मिळणारा जो प्रॉडक्ट आहे तो ऑर्थो सबस्टिट्यूटेड आणि पॅरा सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट मिळणार आहे. सो रेझोनेटिंग स्ट्रक्चर ऑलरेडी आपण बघितलेले आहेत आणि तरी एकदा इथं बघूयात. आपण पुन्हा एकदा बघूयात रेझोनेटिंग स्ट्रक्चर कशा पद्धतीने येतात. ऑलरेडी 11वीला शिकलो आहे आपण. सो ह्या आपण घेतला हा अरिल इथर आणि ह्याच्यामध्ये हे कसे दाखवा चालेल. ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असणार आहे. तर 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनपैकी एक तो इथं डोनेट करतो आणि ही जी पाय बॉन्ड आहे तो पाय बॉन्ड इथं येणार. सो अवर नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर इथं येणार हा डबल बॉन्ड, हा O, हा R, ह्याच्यावरती एक लोन पेअर, एक पॉझिटिव्ह चार्ज. मग हा डबल बॉन्ड कॅरेक्टर ॲक्वायर करतो म्हणून हा बॉन्ड ब्रेक होऊ शकत नाही, इझिली ब्रेक होऊ शकत नाही. इथं मायनस चार्ज इथं आणि इथं. त्यानंतर हा मायनस चार्ज इथं, ही इलेक्ट्रॉन पेअर इथं. सो कन्वर्टेड इनटू डबल बॉन्ड OR. याच्यावरती एक इलेक्ट्रॉन पेअर, एक पॉझिटिव्ह चार्ज. त्यानंतर हा बॉन्ड इथं आला, हा बॉन्ड इथं आला, इथं मायनस. त्यानंतर हा मायनस इथं, रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये गोष्ट आपल्या लक्षात येते की
हा ऑर्थ्रो आणि पॅरा डिरेक्टिंग आहे. इथं मायनस त्यानंतर हा मायनस चार्ज इथं आणि हा होता तसा इथं आला. सो गेट कन्वर्टेड इनटू अगेन इन. फक्त आतले पाय बॉन्डची पोझिशन आहे ते काय होते, चेंज होते. सो अकॉर्डिंग टू दिस रिझल्टिंग स्ट्रक्चर हा जो अल्कॉक्सी ग्रुप आहे हा ऑर्थ्रो आणि पॅरा डिरेक्टिंग ग्रुप आहे. हा रिंग ॲक्टिवेटिंग ग्रुप आहे. अल्कॉक्सी ग्रुप हा रिंग ॲक्टिवेटिंग ग्रुप आहे. ॲक्टिवेटिंग आणि डिॲक्टिवेटिंग हे वर्ड आपण 11वीमध्ये शिकलो. सो अल्कॉक्सी ग्रुप हा रिंग ॲक्टिवेटिंग ग्रुप आहे आणि तो ऑर्थ्रो आणि पॅरा डिरेक्टिंग आहे. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये मिळणारे प्रॉडक्ट हे ऑर्थ्रो आणि पॅरा प्रॉडक्ट मिळतात. सो पहिली रिॲक्शन आहे हॅलोजिनेशन. पहिली रिॲक्शन आहे हॅलोजिनेशन. सो ॲनिसोल undergo bromination with bromine in acetic acid. See, anisole on bromination by using brominating agent bromine in acetic acid. So anisole on bromination with bromine in acetic acid even in the absence of a ferric ब्रोमाइड कॅटॅलिस्ट, म्हणजे त्या कॅटॅलिस्टची सुद्धा गरज नाही आहे. तर OCH3 दॅट इज इथरिक ग्रुप जो आहे OCH3 जो आहे तो काय करतो, रिंगला ॲक्टिवेट करतो. ज्याला आपण अल्कॉक्सी ग्रुप असं म्हणतो तो रिंगला काय करतो, ॲक्टिवेट करतो. आणि ॲक्टिवेट केल्यामुळं आपल्याला ऑर्थ्रो आणि पॅरा हे प्रॉडक्ट मिळतात. फक्त इथं कोणत्याही कॅटॅलिस्टची गरज नाही आहे. दॅट इज anisole on bromination by using brominating agent that is bromine in acetic acid as a alkoxy group. Here it is methoxy. या ठिकाणी तो कोणता आहे OCH3 म्हणजे methoxy. as a methoxy group is ring activating group. so here OCH3 हा आहे तसाच राहतो. तर एकदा पॅरा पोझिशनला BR जोडायचा, ब्रोमिन जोडायचा आणि एकदा ऑर्थ्रो पोझिशनला ब्रोमिन जोडायचा. पॅरा प्रॉडक्ट हा कसा असणार आहे, मेजर प्रॉडक्ट. ह्याचं नाव आपण इथं लिहू शकतो पॅरा ब्रोमो ॲनिसोल आणि हा ऑर्थ्रो ब्रोमो ॲनिसोल. आणि पॅरा ब्रोमो ॲनिसोल हा 90% म्हणजे मेजर मिळणार आहे आणि ऑर्थ्रो ब्रोमो ॲनिसोल हा 10% म्हणजे मायनर मिळणार आहे. सो दिस इज हॅलोजिनेशन रिॲक्शन. नेक्स्ट रिॲक्शन इज फ्रिडेल क्राफ्ट रिॲक्शन. सगळ्या रिॲक्शन आपल्याला 11वीला झालेल्या आहेत. पुन्हा फक्त त्या आपण इथं रिपीट बघतोय. फ्रिडेल क्राफ्ट रिॲक्शन. फ्रिडेल क्राफ्टमध्ये अल्कायलेशन आणि असायलेशन ह्या 2 रिॲक्शन्स असतात. आणि फ्रिडेल क्राफ्टच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या अनहायड्रस AlCl3 म्हणजे लेविस ॲसिड ह्या कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये त्या रिॲक्शन होतात. सो फ्रिडेल क्राफ्टमध्ये आपण पहिली रिॲक्शन बघूयात अल्कायलेशनची. य इज अ OCH3 plus CH3Cl that is alkylating agent alkyl halide in presence of a anhydrous AlCl3. फ्रिडेल क्राफ्ट रिॲक्शनमध्ये या कॅटॅलिस्टला अजिबात विसरायचं नाही आहे. जसं की आपण सांगितलं आहे ग्रिग्नार्ड रिएजंटच्या रिॲक्शन्स आहेत त्या ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्येच होतात. ड्राय इथरला विसरायचं नाही. सो फ्रिडेल क्राफ्टच्या रिॲक्शन्स आल्या की अनहायड्रस AlCl3ला विसरायचं नाही. तर ह्याच्यामध्ये OCH3 अल्कायलेशन म्हणजे ॲडिशन ऑफ अल्किल ग्रुप. हा CH3 ग्रुप. CH3 ग्रुपची ॲडिशन एकदा ऑर्थ्रो पोझिशनला आणि एकदा पॅरा पोझिशनला करायची. हा OCH3 आणि इथं CH3. त्याचं नाव आहे 4-methoxytoluene. आणि हा आहे 2-methoxytoluene.
ही झाली फ्रिडेलक्राफ्ट अल्कायलेशन म्हणजे ॲडिशन ऑफ अल्किल ग्रुप. आणि फ्रिडेलक्राफ्ट असायलेशन जर बघितली, सिमिलर रिॲक्शन असणार आहे, सिम्पल रिॲक्शन आहे, फक्त असायलेटिंग एजंट वापरायचा. या अगेन ॲनिसोल प्लस CH3 COCl, that is acetyl chloride, by using again anhydrous AlCl3. इंट्रोडक्शन ऑफ असिल ग्रुप कोणता आहे? COCH3. तो ग्रुप एकदा ऑर्थ्रोला आणि एकदा पॅरा पोझिशनला जोडायचा. इतकंच आहे, बाकी एक्स्ट्रा याच्यामध्ये काहीही नाही. दॅट इज COCH3. आता इथं हा असणार आहे मेजर, हे विसरायचं नाही. हा मेजर आणि हा मायनर. पॅरा प्रॉडक्ट हा मेजर. हा इथं आपण पहिला ऑर्थ्रो बघितला. CH3. सो 4-मिथॉक्सी ॲसिटोफिनोन हा मेजर प्रॉडक्ट असणार आहे. ह्याचं नाव आहे, हा 1 2 3 4. हा जर आपण हाईड केला तर बाकीचा राहिलेला जो आहे याला आपण ॲसिटोफिनोन म्हणतो. ॲसिटोफिनोनच्या 4 नंबरच्या कार्बनला मिथॉक्सी आहे, मग ह्याचं नाव आलं 4-मिथॉक्सी ॲसिटोफिनोन. आणि 4-मिथॉक्सी ॲसिटोफिनोन इज द मेजर प्रोडक्ट अँड दिस इज 2-मिथॉक्सी acetophenone and is the minor product, and last reaction is nitration reaction. See, anisole on reaction with concentrated nitric acid anisole on a reaction with concentrated nitric acid and concentrated sulfuric acid. See, mixture of a concentrated nitric acid and concentrated sulfuric acid is known as nitrating mixture. दोघांच्या मिक्सचरला नायट्रेटिंग मिक्सचर असं म्हटलं जातं. सो नायट्रेशन म्हणजे आपण बघितलेलं आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रोफाईल कोण असणार आहे? NO2. सो ह्या OCH3 हा NO2 एकदा ऑर्थ्रो पोझिशनला आणि हा NO2 एकदा पॅरा पोझिशनला. पॅरा प्रॉडक्ट जो आहे तो काय असणार आहे? मेजर, आणि ऑर्थ्रो प्रॉडक्ट जो आहे तो मायनर. पॅरा प्रॉडक्टचं नाव 4-नायट्रो ॲनिसोल, कारण हा जर हाईड केला तर हा आहे ॲनिसोल. ॲनिसोलच्या 1 2 3 4 नंबरच्या कार्बनला नायट्रो, त्याचं नाव आलं 4-नायट्रो ॲनिसोल इज द मेजर प्रॉडक्ट and here is a 2-nitroanisole is the minor product. So 2-nitroanisole and 4-nitroanisole. तर इथं आपला हा युनिट संपलेला आहे. युजेस ऑफ अल्कोहोल, फिनॉल्स आणि इथर हा शेवटचा पॉईंट राहिला आहे, तो तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. त्याच्यामध्ये जर काही अडचण असेल तर विचारायचे. इथं आपण थांबूयात.